नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी बोल या आपल्या चॅनलवर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या कोट्यावधी महिला भगिनींसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे। ज्या महिलांचे हप्ते रखडले आहेत किंवा ज्यांच्या केवायसी मध्ये चुका आहेत, त्यांच्यासाठी सरकारने आता 31 मार्च पर्यंतची शेवटची संधी दिली आहे। पण रखडलेला हप्ता नेमका कधी मिळणार? निवडणुकीच्या गणितात हा हप्ता कुठे अडकलाय? चला सविस्तर माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्यातील तब्बल 86 लाखांपेक्षा जास्त महिलांचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे रखडले आहेत। यामध्ये प्रामुख्याने केवायसी न होणे किंवा बँक खात्याशी आधार लिंक नसणे अशा समस्या आहेत। सरकारने अशा महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत केवायसी दुरुस्त करण्याची संधी दिली आहे। जर तुम्ही अजूनही ही दुरुस्ती केली नसेल तर येत्या 8 दिवसात ती करून घ्या, अन्यथा तुम्ही या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता। ज्या महिलांची केवायसी बरोबर आहे, सर्व अटी पूर्ण आहेत, तरीही हप्ता येत नाहीये, अशा महिलांसाठी सध्या 31 मार्च पर्यंत ठिकठिकाणी समाधान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत। तुम्ही तुमच्या तालुक्यातील महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात किंवा ऑनलाईन लॉग इन करून तुमची तक्रार नोंदवू शकता। जर तुम्ही पात्र असाल तर तुमचे रखडलेले सर्व हप्ते पुन्हा सुरू होतील। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता कधी मिळणार? मित्रांनो, सध्या केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत। 23 एप्रिलला मतदान पार पडणार आहे। या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार महिला लाभार्थ्यांच्या खात्यात एकत्रितपणे पैसे वितरित करून एक मोठा फॅक्टर तयार करण्याचा प्रयत्न करू शकतं। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता 9 एप्रिल 2026 पूर्वी वितरित होण्याची दाट शक्यता आहे। एससी, एसटी आणि सर्वसाधारण या तिन्ही प्रवर्गांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे। नवीन वर्षाची सुरुवात आणि वित्त विभागाची मंजुरी मिळाल्यानंतरच हा निधी उपलब्ध होईल। त्यामुळे 31 मार्च पूर्वी हप्ता मिळण्याची शक्यता कमी असली तरी 9 एप्रिलच्या मतदानापूर्वी सरकार हा धमाका करू शकतं। तर माझ्या लाडक्या भगिनींनो, तुमची केवायसी झालेली नसेल तर 31 मार्च पर्यंत नक्की करून घ्या। 9 एप्रिल पूर्वी हप्ता मिळतो का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला यापूर्वीचे हप्ते मिळाले आहेत का? कमेंट मध्ये नक्की सांगा। सरकारी योजनांच्या अशाच विश्वसनीय अपडेट्ससाठी मराठी बोल चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह। धन्यवाद।